एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणारा माझ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आपला गण्या काय म्हणते बे भाऊ, मला झाड लई आवडतात का बेल आमच्या कुठं काय बोलायचं ना काय नाही। अबे आपले दोस्त समजतील का तुले बे? हा हे असं कुठं काही बोलतस का बे? लमच्या झाड लई आवडतात। अच्छा हा विषयाच्या याच्यानं म्हणत आहेस का? अच्छा मला वाटलं लमच्या तू झिपरी ना लमच्या झाड काय खरं नाही तुझं। जाऊ दे, तुझ्या नादात पाह ना, याच्या नादात पडणं बेकार आहे। आपला अत्यंत महत्वाचा विषय आहे एमपीएससी राज्यसेवा कंबाइंड पूर्व परीक्षेमधील प्रथम पेपर सामान्य अध्ययन याच्यामधील 6वा विषय घटक पर्यावरण विषयक बाबी। मी म्हटलं अत्यंत महत्वाचं, तुम्ही म्हणाल अत्यंत महत्वाचं काय बाबा याच्यात? बाकीचे तर एवढे सारे आहे, याच्यात इटुकलं पिटुकलं विचारतात, मग महत्वाचं कसं आहे? महत्वाचं कसं ते आता आपण समजून घेऊया है ना, की याचा सिलेबस कसा आहे, यात प्रश्न कसे येतात, काय काय वाचायला पाहिजे, कसं कसं वाचायला पाहिजे, फायदा आहे का याचा केल्यामुळे, ते पण आपण समजून घेऊया। ठीक आहे, तर मग चलायचं सोबत गण्याच्या झाडासोबत चला। तर सर्वात प्रथम आपण अबे यांच्यामध्ये सोपं सोपं अबे कसं सोपं राहीन बे? कायसाठी सोपं राहीन? हा अबे का कंची खेळाची हो का बे परीक्षा? लमच्या सोपं राहीन। अच्छा हा सोपं राहीन यासाठी म्हणते पापा, हा सोपं राहीन कशासाठी म्हणते लक्षात घ्या। हे इथे म्हणते बघा, या विषयामध्ये विशेष तज्ञ जे असतात त्यांची गरज नाही म्हणते, म्हणजे स्पेशलायझेशनची गरज नाही म्हणते बाबा, है ना, असं म्हणून तो हसते। अबे स्पेशलायझेशनची गरज नाही म्हणून का एकदमच असे ढबुतले ढब प्रश्न विचारतील का बे? तसं नाही राय बे। स्पेशलायझेशनचा अर्थ असा होते बापू क याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल नॉलेजची गरज नाही, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना, असंच आहे ना, टेक्निकल नॉलेजची गरज नाही। हा आलं लक्षात? हसतील आमच्या, जाऊ द्या। ठीक आहे, आपण सिलेबस समजून घेऊया। पर्यावरण परिस्थितिकी काय आहे? पहिला पर्यावरण परिस्थितिकी, दुसरा आहे जैव विविधता आणि तिसरा आहे आणि हवामान बदल। असं 3 टॉपिक यांनी स्पष्टपणे दिलेले आहेत। म्हणजे विषय घटकामधील कोणते विषय असणार, कोणत्या विषयावर प्रश्न विचारणार, हे आयोगाने स्वतःच सांगितले आहे। पहिल्याच्यात म्हटलं पर्यावरण परिस्थितिकी है ना, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, जैव विविधता, बायोडायव्हर्सिटी आणि तिसरा आहे क्लायमेट चेंज। आणि काय म्हणते सोबत? यावरील काय? यावरील सर्वसाधारण जनरल, हे बघा सर्वसाधारण जनरल इश्यूज जे आहेत, जनरल प्रश्न आम्ही विचारणार, टेक्निकल विचारणार नाही, म्हणून स्पेशलायझेशनची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। त्यामुळे वाचतानाही स्पर्धकांनी टेक्निकॅलिटीज मध्ये जाऊ नये। मग आता टेक्निकॅलिटीज नाही म्हणजे काय? तर हे लक्षात ठेवा की इथे तुम्हाला कुठलेही जे फॉर्म्युलाज असतात याच्या एन्व्हायरमेंटल सायन्सचे, ते तुम्हाला विचार नाही, है ना। थेरायझेशन जे आहे, त्या थेरायझेशन मधले जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला विचारणार नाही, परंतु कॉन्सेप्ट विचारणार। आलं की नाही लक्षात? एखाद्या थिअरीचं टायटल विचारणार, त्याचा मुख्य हेतू काय ते किंवा त्याची जे इन्फरन्स काय होतं ते विचारणार, तेवढं लक्षात घ्या। आलं की नाही लक्षात? जनरलचा अर्थ असं नव्हे की पांचटपणा, आलं लक्षात? ठीक आहे, समजलं का बे? जनरलचा अर्थ पांचटपणा नो, तेवढं लक्षात ठेव। चला आता आपण सिलेबसला समजून घेऊया। याने 3 दिलेले आहेत, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी पर्यावरण परिस्थितिकी, बायोडायव्हर्सिटी जैवविविधता, हवामान बदल। परंतु याच्या अनुषंगाने आपल्याला कृषीवरही काही प्रश्न विचारलेले दिसत आहेत आणि काही संकीर्ण म्हणजे जे यामध्ये येत नाही, किंवा 1 2 3 4 यापैकी कुठलंही मिक्सिंग राहू शकतं, किंवा एकदमच वर्गीकरण करता येत नाही पण याच्या अनुषंगिक आहे, असं जे आहे मिसलेनियस असं राहू शकतं। ठीक आहे, तर आपण हे जे 4-5 घटक आहेत, या घटकांमध्ये अंदाजे काय येऊ शकतं, कारण की असं
निश्चित नाही, फक्त लक्षात ठेवा सर्वांनी की जेव्हा जेव्हा आयोग सिलेबस देतं तर सिलेबसचं डिटेलिंग देतं का? नाही, त्याचं टायटल देतं. टायटल देतं म्हणजेच काय? तो विषय घटक कसा आहे? तो विषय घटक संकेतात्मक आहे. लक्षात आलं का? कसा आहे? इल्युस्ट्रेटिव्ह आहे, संकेतात्मक आहे. तो एक्झॉस्टिव्ह नाही, डिटेल नाही, संपूर्ण नाही, परिपूर्ण नाही. लक्षात आलं का? परिपूर्ण नाही. तो फक्त इंडिकेट करतो, सांगतोय की बाबा या विषयावर विचारल्या जाणार. मग त्या विषयामधले जे बारकावे असतील ते बारकावे तो स्पष्ट सांगत नाही. त्याच्यामुळे अभ्यास करताना स्पर्धकाला असं निश्चित वर्गीकरण करता येत नाही किंवा निश्चित घटक निवडता येत नाही. फक्त सर्व स्पर्धकांनी आपलं तारतम्य ठेवायचं आहे आणि तारतम्य ठेवून एखादा विषय असेल है ना, हा असा एखादा विषय आहे की त्याच्या अनुषंगिक ह्या सर्व बाबी बघणं अपेक्षित आहे. आलं का नाही लक्षात? मग अनुषंगिक बाबी बघणं अपेक्षित आहे तर कसं? तर पहिल्यांदा ते याचा कोर पाहून घ्यायचा आणि नंतर त्याच्या अनुषंगिक बाबी बघणं अपेक्षित आहे, असं आहे. आलं का नाही लक्षात? ठीक आहे, राईट. आपण एक एक जे आहे विषय घटकांमधील जे पार्ट आहेत त्या भागामधील काय काय राहू शकतं टेंटेटिव्ह अंदाजे ते आपण समजून घेऊया. सर्वसाधारण आपण एक मॅच्युअर्ड पर्सन आहोत, एखादा विषय समोर दिला तर त्या विषयाचे सर्व बाबी आपल्याला सर्व बाजू आणि सर्व बाबी कव्हर कशा करता येतील हे आपण करतो, बरोबर आहे. तसंच आयोगाचं म्हणणं आहे. मग इथे बघा, जर एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी आहे तर पहिल्यांदा आपण काय पाहणार? तर बरोबर आहे, कॉन्सेप्ट पाहणार बाबा आपण त्याचा, है ना. परिस्थितिकी म्हणजे काय, परिसंस्था म्हणजे काय, है ना, त्याचे घटक काय आहेत हेच आम्ही बघणार ना, बरोबर आहे, राईट. त्यानंतर सक्सेशन काय म्हणतात, रिज्युनेशन काय म्हणतात, म्हणजे पुनर्जीवितीकरण काय होतं, हे सर्व बाबी आम्ही तिथे बघणार त्याच्या संबंधित. म्हणजेच बा ह्या स्पर्धकाला हा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर आहे का एवढा आयोग तपासेल, बरोबर आहे ना, राईट. त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम, परिसंस्था आहे त्याचे स्वतःचे कार्य आहेत, कारण की सजीव आहे, जीवित आहे आणि ते अजीव म्हणजे जे अबायोटिक आहे आणि सजीव यांच्या परस्पर संबंधांतून निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा एकमेकांवर पडणारा परिणाम आणि नंतर मग अडॅप्टेशन्स आणि ही परिसंस्था जी आहे त्याच्यामध्ये जे सजीव आहेत त्यांची निर्भरता, बरोबर आहे, परिपोषण, मग फूड चेन, फूड वेब, ह्या सगळ्या गोष्टी इथे येणार. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला दिसतात की दोन प्रकारच्या इकोसिस्टीम्स आपल्याला दिसून येतात, एक जमिनीवरच्या आणि एक पाण्यातल्या. हवेतल्या असतात का रे भाऊ? हवेतल्या असतात का? नाही, हवेतल्या नाही. आपण काय पाहतो? जमिनीवरच्या आणि पाण्यातल्या. तर जमिनीवरच्या याला आपण इन जनरल काय बघतो? फॉरेस्ट बघतो, फॉरेस्ट इकोसिस्टीम बघतो. आणि अक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे जिथे जलयुक्त प्रदेश आहे आणि जलप्रदेश आहे असा, म्हणजेच काय तर एका लेक पासून है ना तर ओशियन पर्यंत आपण विविध प्रकारच्या इकोसिस्टीम पाहू शकतो. याच्यामध्ये मँग्रोव्ह वगैरे सर्व आला, ठीक आहे. तर इथे आपण फॉरेस्ट पाहूया, टुंड्रा प्रदेशापासून तर वाळवंटापर्यंत, बरोबर आहे. तर सोबतच आपण जेवढे डेसिड्युअस फॉरेस्ट आहे, रेन फॉरेस्ट आहे, सर्व प्रकारचे फॉरेस्ट आपण इथे पाहायचे. त्यानंतर भारतातले सुद्धा पाहायचे, केवळ कॉन्सेप्ट काय नाही, मग जगातले आणि भारतातले काय, मग महाराष्ट्रातले काय कोणते फॉरेस्ट आहेत ते बघणार है ना. त्यानंतर बायोडायव्हर्सिटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला त्या परिसंस्था कशा विकसित होत गेल्या, परस्परावलंबी कशा आहेत ते सुद्धा आपल्याला इथे पाहायचं आहे. तसंच ॲक्वॅटिक याच्यामध्ये दलदलीच्या प्रदेशांपासून तर आपल्याला महासागरापर्यंत पाहायचं आहे. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल पोल्युशन है ना, वातावरणामध्ये जे प्रदूषण होते, तर वातावरणामध्ये प्रदूषण कुठे होते? तर हवेत होतं, पाण्यात होतं, जमिनीतही होतं. तर तिन्ही प्रकारचे प्रदूषण. मग प्रदूषण करणारे घटक, कारण, त्याच्यानंतर त्याचं मिटिगेशन म्हणजे त्याचा विल्हेवाट कशी लावायची, त्याचा परिणाम काय होतो, ह्या सर्व बाबी
एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आणि मग पोल्युशन होतं रे बाबा, आता पोल्युशन कंट्रोल करायचं आहे तर मग काय, तर सर्वात जास्त भरणा एनर्जी डेव्हलपमेंटचा आहे, म्हणून रिन्युएबल एनर्जी, याच्यामुळे पोल्युशन कमी होईल बाबा, ही अपेक्षा. आता रिन्युएबल एनर्जी कोणकोणत्या प्रकारच्या है ना, मग आपल्याला दिसतंय की एअर पासून आहे, सन म्हणजे लाईट पासून आहे है ना, त्याच्यानंतर आपण बायोगॅसच्या काही बघतोय. अशा वेगवेगळ्या रिन्युएबल एनर्जी जे आहे किंवा नवीन इन्व्हेन्शन झाले असतील ते सुद्धा इथे बघायचे. त्याच्यानंतर एखादं काम आहे, डेव्हलपमेंट विकासाचं काम आहे, ते विकासाचं काम हे बरोबर आहे, ते सस्टेनेबल आहे की नाही, कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करणं आवश्यक आहे. तर ते काय असतं, त्याचे कंपोनंट काय, त्याचे इश्यूज काय, काही याच्यात प्रॉब्लेम्स आहेत का है ना, मग त्याची हिअरिंग काय वगैरे, ह्या सर्व गोष्टी इथे पाहायच्या आहेत. आणि वेगवेगळे एन्व्हायरमेंटल इश्यूज जगाच्या कॉन्टेक्स्टमध्ये, भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये सर्वसाधारणतः हे करंट बेस असतील. काय लक्षात घ्या, हे सर्वसाधारणतः कसे करंट बेस असतील. काही घटना घडलेली आहे, डिसास्टर झालेला आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये असेल, किंवा एखादी नवीन पॉलिसी आली असेल, नवीन इन्व्हेन्शन आलं असेल, असे कुठलेही एन्व्हायरमेंटशी रिलेटेड इश्यूज इथे आपल्याला दिसून येतील. ठीक आहे, आलं लक्षात हे. चला दुसरं पाहूया. जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी अत्यंत महत्वाचं आहे. हे सर्व सजीव सृष्टी जी टिकून आहे कशाच्यामुळे आहे, जैवविविधतेमुळे, बायोडायव्हर्सिटीमुळे. का, कारण की सजीव हे परस्परावलंबी आहेत. इंटरडिपेंडन्स हा परिस्थितीचा मूळ क्रक्स आहे. आणि त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी जिथे जास्त तिथे सस्टेनेबिलिटी जास्त. मानवाच्याही याच्यात बघा, जेवढी डायव्हर्सिटी जास्त तितकी सस्टेनेबिलिटी आणि डेव्हलपमेंट जास्त. आलं की नाही लक्षात. आणि त्यामुळे बायोडायव्हर्सिटी अत्यंत महत्वाची आहे. परंतु मानवीय हस्तक्षेप, पोल्युशन, क्लायमेट चेंज याच्यामुळे याच्यावर जबरदस्त परिणाम पडत आहे. तर हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. मग बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, त्याची कंपोनंट्स काय, हे आपल्याला इथे कॉन्सेप्ट मध्ये लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस आपल्याला आधी कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे, त्यामुळे कॉन्सेप्ट राहणार. त्यानंतर मग इंडियन बायोडायव्हर्सिटी म्हणजे इथे वर्ल्डची पण बायोडायव्हर्सिटी लक्षात घ्यायची. त्यानंतर महाराष्ट्राची पण लक्षात घ्यायची है ना. महाराष्ट्र तिन्ही आपल्याला जेव्हा जेव्हा असं काही राहिलं ना, तर जग, भारत आणि महाराष्ट्र पाहायचंच आहे, म्हणजे पाहायचंच आहे. तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स कुठे आहेत है ना, कुठे इरोजन चालू आहे, कुठे काही ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे, एखादी स्पीसीज नष्ट होत आहे है ना, IUCN चे काय कंडिशन्स आहेत, रेड लिस्ट काय आहे, ह्या सर्व गोष्टी इथे आपल्याला पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर प्रोटेक्टेड एरियाज, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनचे मेजरसाठी प्रोटेक्टेड एरियाज बनवले, स्पीसीज वाईज पण बनवले आहेत आणि ओव्हरऑल पण बनवले आहेत. जसं नॅशनल पार्क आहे, टायगर रिझर्व आहे ना, बर्ड सँच्युरीज आहेत, हे आपण इथे बघतोय. ते सर्व एरियाज आपल्याला इथे पाहायचे आहेत. हे पण वर्ल्ड लेवलवर इंडियाच्या आणि महाराष्ट्राच्या. त्याच्यानंतर कन्झर्वेशन एफर्ट्स काय काय केले आहेत, तर आपल्याला असं दिसतंय की कन्झर्वेशन एफर्ट्स दोन्ही याच्यात, बायोडायव्हर्सिटी दोन्ही याच्यात पाहिजे, फ्लोरा अँड फ्युना म्हणजेच काय, वनस्पती आणि प्राणी ह्या दोघांच्या बाबतीत पाहायचं आहे. तर कन्झर्वेशन एफर्ट्स हे आपल्याला काय दिसतंय की प्रत्यक्षात जिथे तो जीव राहतो त्या स्थानी, आणि तिथे जर तो सस्टेन होत नसेल तर त्याला कॅप्टिव्ह करून एखाद्या प्रोटेक्टेड ठिकाणी, म्हणून आपल्याला बघतो इन सिटू आणि एक्स सिटू हे दोन प्रणाली आपल्याला पाहायच्या आहेत. आणि त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये वेगवेगळे जे कन्झर्वेशन एफर्ट्स वर्ल्ड लेवलवर, इंडियाच्या लेवलवर आणि महाराष्ट्र मध्ये यूज करण्यात आलेल्या ते सर्व इथे पाहायचे. आलं लक्षात, क्लिअर, ओके. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर हवामान बदल. हवामान बदल ही निरंतर बाब आहे. हवामान बदलणारच, कारण की पृथ्वी कशी आहे, सजीव आहे. तुम्हाला पृथ्वी कशी, अरे अरे बाबा, पृथ्वी सातत्याने बदलत असते, त्यामुळे ती सजीवासारखी डायनामिक आहे, अशी स्थिर नाही. आधी तर रोजच फिरते ना, रोज फिरते, स्वतःभोवती फिरते ना, सूर्याभोवती फिरते
आणि फिरता फिरता डान्स बी करते, इकडच्या प्लेट तिकडे, तिकडच्या प्लेट इकडे, कुठे ज्वालामुखी, कुठे भूकंप, कुठे काय, काहीच खरं नाही. बरोबर आहे, डायनामिक आहे. बरोबर आहे. मग डायनामिसिटी असल्यामुळे हवामान बदल ही निरंतर बाब आहे. परंतु आम्ही लोक लई बदमाश आहोत आणि आम्ही लोक बदमाश असल्यामुळे त्याच्यात अशी भर टाकलो की तो हवामान बदल हा आता कळीचा मुद्दा होऊन बसलाय. बरोबर आहे, राईट. तर तो जो कळीचा मुद्दा आहे तो पृथ्वी काय करते ते, अरे बाबा आपण त्याच्यावर राहतो, ते काय करते त्याच्या घरी काय घेणं देणं, आम्ही त्याच्या घरात काय घाणेरडेपणा केलाय ते बघणं गरजेचं आहे. म्हणून सर्वात पहिले पुन्हा कॉन्सेप्ट, क्लायमेट चेंजचा कॉन्सेप्ट काय आहे ते आम्हाला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे, ग्रीन हाऊस गॅसेस काय आहेत, त्याचे परिणाम काय पडतात, हे सर्व आपल्याला इथे पाहायचं आहे. ओशन ऍसिडिफिकेशनचा इश्यू पाहायचा आहे, त्याच्यामुळे ऍसिडिफिकेशनमुळे तिथली बायोडायव्हर्सिटी जे आहे त्याला हानी पोहोचत आहे. सोबतच त्याचा हवामान बदलावर जबरदस्त परिणाम पडत आहे. कारण की किती टक्के आहे ओशन, 71% आहे आणि त्याचा परिणाम पडू शकतो पूर्ण हवामानावर है ना. कुठे सुका आणि कुठे पाऊस मुसळधार याचं काही खरं नाही, त्यामुळे हे पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर ओझोन डिप्लेशन म्हणजे ओझोनच गॅप होणे, झीज होणे है ना. तर त्या ओझोनची झीज म्हणजे काय रे बाबा, मग ओझोन होल काय रे बाबा, मग त्याची झीज कशी होते, कोणामुळे होते, कोण बदमाश माणूस आहे ना. मग माहित होते की इथून क्लोरीन जाते रे बाबा, तिथं मजा मारते, मग हा क्लोरीन टाकते कोण, आता मग आम्ही एसी लावतो हे लावतो, मग माहित होते की अरे बाप रे आपण किती बदमाश आहोत. तर हे आपली बदमाशकी इथं पाहायची आहे. त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑफ अ क्लायमेट चेंज अँड मिटिगेशन. आता क्लायमेट चेंज होईल तर त्याचा इम्पॅक्ट होईलच है ना. ह्या वर्षी कशी गरमी होती, अरे मस्त झक्कास, दिल्लीमध्ये तर 54 वगैरे झाली, मज्जा चाली आहे की नाही. भराभर लोक मरते है ना. तर लोक मरते एवढंच नाही तर आपल्या जेनेटिक याच्यातही बदल होऊ शकते, एवढे मोठे परिणाम पडतात. पशु पक्षी बिचारे विचारू नका है ना, त्यांना तर कुठलीच सुरक्षा नाही आहे ना. तर अशा वेळात आपल्याला काय दिसतंय की अक्षरशः सजीवांवर विपरीत परिणाम पडतोय. मग त्याचे मिटिगेशन है ना, मग त्याच्यावर पडणारा परिणाम आहे त्या परिणामाचं मिटिगेशन करणं जरुरी आहे. एकाकडे डॉफ पडलेला आहे म्हणजे सुखा दुष्काळ पडलाय, एकाकडे ओला दुष्काळ पडलेला आहे, दोघांना बॅलन्स करायचा, फ्लडला बॅलन्स करायचा आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे जे मिटिगेटिंग ह्या असतील प्रक्रिया असतील त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यासाठी जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर विविध संस्था आणि विविध ऑर्गनायझेशन ज्या त्या काम करतायत त्या कोणत्या, त्यांची कार्य काय, त्यांचा उद्देश काय, त्यांचे मेंबर्स काय, हे सर्व आपल्याला इथे पाहायचे आहेत. विविध प्रकारच्या परिषदा होतात, परिषद आपल्याला बघायचं आहे, जसं क्योटो प्रोटोकॉल आहे ना, बाली प्रोटोकॉल आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे. हे काय आहे बाबा, मग प्रोटोकॉल मध्ये काय ठेवलेलं आहे, त्याच्यात रिओ दे जेनेरिओचं काय, वसुंधरा कॉन्फरन्स काय आहे है ना, हे सर्व आपल्याला इथे पाहायचं आहे. आणि प्रत्येकाचे ऑब्जेक्टिव्ह लक्षात घ्या, प्रत्येक ऑर्गनायझेशनची स्थापना, त्याचं संरचना, त्याचा उद्देश, त्याचे मेंबर्स आणि त्यांच्या आतापर्यंतचे कॉन्फरन्स, ते तसंच परिषदांचा मुख्य उद्देश, त्यांच्या थीम, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे पाहून ठेवायच्या आहेत. आणि हा जो भाग आहे हा जो आहे हाय कोणतं, ह्या हे 1 2 3 4 हा, यामध्ये लक्षात ठेवायचं की करंट मधले प्रश्न येतात, त्यामुळे करंटही लक्षात ठेवा. चालू घडामोडी सातत्याने पाहत राहायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर मध्ये हा थोडा जिओग्राफी मध्ये पण पार्ट आहे, इकॉनॉमिक जिओग्राफी त्याच्यामध्ये पण आहे, पण इथे पण थोडंसं पाहायचं आहे. कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे लक्षात घ्या, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, ऑर्गॅनिक फार्मिंग है ना, सॉइल सायन्सेस हे खूप महत्वाचे, इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम हे खूप महत्वाचे आहेत. कारण की क्लायमेट चेंजमुळे याच्यावर परिणाम होत आहे. याच्यावर परिणाम झाल्यामुळे फूड स्कॅर्सिटी, फूड स्टार्वेशन, कुपोषण है ना, याचा परिणाम पडत आहे. आणि सोबतच मागणी वाढत आहे आणि न्यूट्रिशनचा जो आहे, पोषणाचा जो आहे तो प्रॉब्लेम वाढलाय. आणि त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे है ना. आपण हे फर्टिलायझर फवारले ना, इकडेच कॅन्सर होत आहे, तिकडे ते भात खातो आपण, तो गहू खातो ना, त्याच्यानं पोट खराब होत आहे ना, माणूस मरत आहे, असे बिमाऱ्या होत आहे. एकदा पिकवलं की दुसऱ्यांदा उगवत नाही लोमचं तिथं, या सगळ्या भानगडी आहे. बरोबर आहे, राईट. आपण फुल मजा मारली आणि मग बोंबलतो, तर ते बोंबली इथं आहे. तर तेवढं फक्त आपल्याला इथे पाहायचं आहे
की शाश्वत शेती कशाला म्हणतात. मग ऑर्गॅनिक फार्मिंग जी आहे, सेंद्रिय शेती जी आहे, ते सेंद्रिय शेतीचा इथे कसा फायदा होतो सस्टेनेबल ऍग्रिकल्चरमध्ये. मग इंटिग्रेटेड फार्मिंग, कारण की आपल्याला प्युअर ऑर्गॅनिक फार्मिंग वापरता येत नाही, मग केमिकल फार्मिंग आणि ऑर्गॅनिक याचं इंटिग्रेशन कसं करता येईल, त्याची सस्टेनेबिलिटीवर कसं नेता येईल, ह्या सर्व बाबी आपल्याला इथे समजून घ्यायच्या. त्याच्यानंतर मिसलेनियस, या व्यतिरिक्त काही उरलं असेल ते म्हणजे जेवढ्या काही कायदे, काही योजना बनवलेल्या आहेत शासनाने वेगवेगळ्या आहेत, नमामि गंगे वगैरे प्रदूषणासाठी, गंगा शुद्धीकरणासाठी, यमुनेसाठी, अशा विविध योजना बनवलेल्या आहेत, त्या योजना पाहायच्यात. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ऍक्ट वगैरे, फॉरेस्ट राईट ऍक्ट आहेत, असे वेगवेगळे कायदे आहेत ते इथे पाहून घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांचे कार्य काय आहे, त्यांचे फंक्शन्स ते पाहून घ्यायचे आहे. एन्व्हायरमेंट, वातावरणावर आधारित काही संघटना असतील जागतिक स्तरावर भारताच्या आणि राज्याच्या, त्या पाहायच्या आहेत. त्यानंतर वेगवेगळे कन्व्हेन्शन्स पाहून घ्यायचे आहेत आणि सोबतच हेल्थ इफेक्ट काय पडतोय तो पण एन्व्हायरमेंटल इश्यूज मुळे आपल्याला पाहून घ्यायचा आहे. हेल्थ इफेक्ट हा जो आहे कम्प्लीट याच्यावर पाहायचा आहे, म्हणजेच उदाहरणार्थ ॲनिमल्सवर पण पाहायचा आहे आणि सोबत ह्युमनवर पण पाहायचा आहे ना, आणि त्याच्यापासून आपल्याला कसं काय मिटिगेशन करता येईल ते पण आपल्याला पाहायचं आहे. आलं लक्षात? क्लिअर? ठीक आहे. हा थोडक्यात मी सिलेबस समजून सांगितला. हा इल्युस्ट्रेटिव्ह आहे, हा डोक्यात फिट बसवा. इल्युस्ट्रेटिव्ह आहे, संकेतात्मक आहे, केवळ इंडिकेटिव्ह आहे. त्यामुळे हे 3 विषय जे आहेत म्हणजेच एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, क्लायमेट चेंज आणि बायोडायव्हर्सिटी, ह्या 3 विषयाच्या अनुषंगाने कोणतंही असो ते तुमच्या समोर आलेलं कंप्लीट करून घ्यायचं आहे, म्हणून करंट पाहत राहायचं आहे. ठीक आहे, राईट. आता हा पहा, आतापर्यंत लय आनंदी राजा हा का म्हणे क 15%, 20% असं काहीतरी बडबड आहे. आता का म्हणते 5% प्रश्न येतात का म्हणते, तर मग काय फायदा, हे होय की नाही. अबे 5% म्हणजे किती होते बे, 5 प्रश्न ना. हा भाऊ, 5 प्रश्न ना. 5 प्रश्न म्हणजे किती, 10 गुण ना. लक्षात घे ना, बरोबर आहे. ना एवढं लक्षात घे सेंबड्या, क हे 5 प्रश्न जमण्यासारखे आहे जर एरिया कव्हर केला तर. हा हे लक्षात घे. आणि त्याच्यामुळे 10 गुण कायला म्हणते बे, लमच्या 10% जवळपास. आता त्याच्यात जाऊ दे, तुला वाटते हा 5%, पण हा 5% नाही आहे. स्पर्धक मित्रमैत्रिणी लक्षात ठेवा, हा प्रत्यक्ष 5% आहे. पण अप्रत्यक्ष जर तुम्ही बघाल तर तुम्हाला दिसेल या व्यतिरिक्त, म्हणजे हे तर डायरेक्ट आले, हा डायरेक्ट क्वेश्चन आले, बरोबर आहे. पण इनडायरेक्ट जे क्वेश्चन आहेत म्हणजे येतात तुम्हाला याच्यावरच इकॉलॉजिकल याच्यावरच येतात, परंतु कधी ते करंट मधून येतात तर कधी सायन्स मधून पण विचारल्या जातात. बायोलॉजीचा जो पोर्शन आहे त्याच्यामधूनही, कधी कधी जिओग्राफीचाही याच्यात विचारतात. आणि जर चुकून एखाद्या वर्षी एक जरी विचारला तरी टोटल गुण किती होतील, टोटल किती प्रश्न होतील, 8, म्हणजे 16 गुण होतील ना भाऊ. आलं की नाही लक्षात, है ना. मग किती टक्के झाला आता किती टक्के झाला, आलं की नाही. आणि बऱ्याचपैकी सोपे असतात. तुम्ही एकदा अभ्यास केला ना याचा की जास्त टेन्शन नसतं. काही पाठांतराचे विषय आहेत. सोबतच एक महत्वाचा आहे की हा मेन्सला सुद्धा कामाचा विषय आहे. आलं की नाही लक्षात, मेन्सला सुद्धा कामाचा विषय आहे. आणि त्याच्यामुळे याचा अभ्यास केला तर आपल्याला दुहेरी फायदा आहेच. आलं की नाही बे. मग 5% बोंबलत नको जाऊ लमच्या. आता आपण बघूया, कारण की हा महत्वाचा विषय आहे, कळीचा विषय आहे. कारण की नेहमीच स्पर्धक याच्यावर भर देत जातो की बाबा कोणत्या विषय घटकावर किती प्रश्न येतात. तर ढोबळ मानाने ठीक आहे, पण त्याच्या मायक्रो याच्यातही आजकाल चालू आहे की बाबा हा एरिया सोडायचा, तो एरिया पकडायचा, इथं जास्त विचारते है ना. जसं काय त्याच्या बापाचीच एमपीएससी हो, माहित नाही लमच्याले, की जसं काय त्याला माहितच राहते की हाच एरिया विचार. अबे कसा विचारा रे बाबा. आता इथं समजून येते की खरंच विचारते का, तसं काही राही नाही. पण याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो की कशा प्रकारचे प्रश्न विचारल्या जातात, त्याच एरियावर का विचारल्या जातात. ठीक आहे, राईट. चला बघूया एन्व्हायरमेंटल इकॉलॉजीवर कसे प्रश्न विचारले आहेत रे बाबा. 1, 2, 3, 2, 1 म्हणजे 1
ते 3 असा रेंज देतो एन्व्हायरमेंटल इकॉलॉजीवर. त्यानंतर बायोडायव्हर्सिटीवर 0, 2, 1, 3, 2 म्हणजेच काय मॅक्झिमम 3 विचारतात. मग क्लायमेट चेंजवर 2, 1, 1 म्हणजे मॅक्झिमम 2 विचारतात. ऍग्रिकल्चरवर चुकून एखादा विचारलाय, कारण की मेन विषय तर हेच आहेत ना, मेन विषय तर हेच आहेत, त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर चुकून विचारला. मिसलेनियसवर आपल्याला दिसते 2, पण मिसलेनियसवर 2 विचारले म्हणजे काय, याच्याशीच रिलेटेड आहेत. बरोबर आहे, कारण की आपण जे याच्यात वर्गीकरण करू शकत नाही ते मिसलेनियस, पण रिलेटेड कसे एन्व्हायरमेंटल इश्यूशी. बरोबर आहे, त्यामुळे विचारलेले आहेत. मिक्स्ड म्हणजे ह्या सर्वांचा मसाला बनवलेले प्रश्न विचारले. काय एक विचारला बाबा 2023ला. मग आपल्याला काय दिसते हो, का दिसते, दिसते का असं की याच्यावरच विचारतात. हा 3च विषय घटक आहेत. 3 विषय घटकांना पहा ना, रॅन्डमली सगळ्यांना बरोबर शेअर दिलाय. म्हणजे ते काय म्हणते एमपीएससी, बापू कशाला सोडायचं नाही, सोडलास का देतो कण पडतो. आलं की नाही लक्षात? ठीक आहे, आता अजून याच्या डिटेलमध्ये जाऊन पाहू, म्हणजे खरंच आपल्याला लक्षात येईल की कोणत्या याच्यावर भर. म्हणजे आपण जर म्हटलं की चला तिन्ही याच्यात पाहावं आपण, पण तिन्ही याच्यात कोणता भाग वाचायचा आणि कोणता नाही असं नाहीच आहे. जेव्हा आपल्याला सिलेबसची फोडच करता येत नाही तर कोणता भाग ना कोणता करता येईल का, नाही. पण तरी आता करून पाहू, होते का, खरं आहे का, है ना. हे बघा आता काय दिसतं रे बाबा, कॉन्सेप्ट ऑफ इकॉलॉजी, फंक्शन्स ऑफ इकोसिस्टम, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम, अक्वॅटिक इकोसिस्टम, एन्व्हायरमेंटल पोल्युशन, रिन्युएबल एनर्जी, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आणि एन्व्हायरमेंटल इश्यूज. हे जे पहिले मी सांगितले टॉपिक, त्याच्यावर काय काय विचारले रे बाबा, पहा बरं. कॉन्सेप्ट ऑफ इकॉलॉजीवर काय रे बाबा, काहीच विचारलं नाही. मग एक विचारलं, मग काहीच विचारलं नाही. ठरला आहे का याच्यावरच विचारते आहे का, नाही. फालतूच्या फोमाटिंग मारत राहतील आमचे, है ना. फंक्शन्स ऑफ इकोसिस्टम इथं नाही विचारलं, इथं नाही विचारलं, इथं एकच विचारलं. मग टेरेस्ट्रियल इकोसिस्टम इथंही नाही, इथंही नाही, इथंही नाही, इथंही नाही, इथं कधीच विचारला नाही. आश्चर्यच आहे. मग अक्वॅटिक इकोसिस्टम इथं बी नाही, इथं बी नाही, इथं बी नाही, एकच विचारलं, इथं बी नाही. मग एन्व्हायरमेंटल पोल्युशनवर इथं विचारलं, इथं नाही, इथं 2 विचारलं, इथं 1 विचारलं, इथं काहीच नाही. रिन्युएबल मध्ये 1 वेळा विचारला ना, मग नाहीच नाही, काहीच नाही. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट वर 1 वेळा विचारला, एन्व्हायरमेंटल इश्यूज वर 1 वेळा विचारलं. तर विचारतील कसे भाऊ, हा ना. आहेच किती, येतातच किती याच्यावर. मग 5 प्रश्न येतात, 3 विषय घटक आहेत. त्या 3 विषय घटकांमधील अजून विषय आहेत, छोटे छोटे टॉपिक. त्याच्यात काय ठरलेला आहे का एरिया, आहे का. मग असा भालधंदा करायचा का, नाही करायचा, है ना. हे धंदे करायचे नाही. ओके, ठीक आहे. हे फक्त कशासाठी करायचं आहे आपल्याला आवाका समजून घ्यायचा की मी वाचताना काय वाचावं रे बाबा, कसं वाचावं रे बाबा, कोणत्या पद्धतीनं. याच्यासाठी आम्हाला विषय माहित असला पाहिजे, याच्यासाठी नाही काय सोडू रे बाबा आणि काय धरू रे, हे काय धरा सोडायचं होय का पागलासारखा, ते धंदे नाही करायचे. बायोडायव्हर्सिटी याच्यावरही पहा, कॉन्सेप्ट इंडियन बायोडायव्हर्सिटी, प्रोटेक्टेड एरिया आणि कन्झर्वेशन. हे पण काय विचारलंय, हे इथं प्रश्न विचारले 1, 2, बाकीचे 7. हे इथं विचारले, हे इथं विचारले, हे इथं विचारले, विचारलेच नाही. आलं लक्षात, है ना. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया क्लायमेट चेंज. 19, 20, 21, 22, 23 काय कॉन्सेप्टवर विचारलाय, नंतर विचारलं नाही. ओशन ऍसिडिफिकेशनवर आजपर्यंत विचारला नाही. ओझोन डिप्लेशनवर 2दा विचारला. त्यानंतर इम्पॅक्ट जो आहे क्लायमेट चेंजवर आणि मिटिगेशनवर कधीच विचारला नाही म्हणते. त्यानंतर क्लायमेट चेंज ऑर्गनायझेशनवर कधीच विचारलं नाही, विचारलंच नाही. 2, 3, 1, 2 प्रश्न विचारले, संपलं का. त्याच्यानंतर मिसलेनियस, ते 3 याचेच आहेत, पण मिसलेनियस तर काय दिसतंय इथं तर काहीच विचारलं नाही. इन्स्टिट्यूशन्स, एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशनवर विचारलं नाही. इंटरनॅशनल कन्व्हेन्शनवर विचारलंय एकदा. एन्व्हायरमेंटल हेल्थ इश्यूजवर विचारलेला आहे. आपल्याला काय दिसतं, असं निश्चित कुठलाही एरिया विचारला जात नाही. ठीक आहे, राईट. पुन्हा पाहूया काही उरते का, नाही. प्रश्न कसे विचारतात का, हा अत्यंत महत्वाचा एरिया आहे. प्रश्न कसे विचार, बघा आपल्याला अभ्यास करताना काय लक्षात घ्यायचं आहे, जो विषय घटक आहे त्या विषय घटकाची फोड करून कितीपर्यंत जाऊ शकते, मर्यादा किती आहे. खैर अमर्यादच आहे, पण आपण किती आवाक्यात राहू शकतो, म्हणजे अधिक
शब्द काय वापरतो, अधिक प्रश्न आपण कव्हर कसे करू शकतो. 100% करायचे आहे का, नाही. 100% करायचे आहे का, नाही. का व्हायचं आहे, पास. का व्हायचं आहे, पास. मग पास होण्यासाठी आपल्याला किती लागणार आहे, मग ती स्ट्रॅटेजी होणं आवश्यक आहे. म्हणून जेव्हा विषय घटक वाचला, त्याची काही फोड केल्यानंतर लक्षात घ्या, सर्वात प्रथम काय समजायचं आहे, सर्वात प्रथम प्रिव्हियस क्वेश्चन पाहायचे आहेत. का, कारण की त्या प्रश्नाच्या स्वरूपावरून आपण अंदाज बांधू शकतो की कोणत्या एरियावर विचारतात, कशा प्रकारे विचारतात आणि आपण कसं अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे आपली अभ्यासाची स्टाईल जी आहे, अप्रोच आहे, तो क्लिअर होतो. तेवढ्यासाठी ही सर्कस आहे. आलं का नाही लक्षात. या गेसिंग वेसिंग साठी नाही, भालधंदे करायचे नाही. ठीक आहे. तर प्रश्न कसे विचारतात, तर सिंपल आहे. आपण आता पाहिलाय, नेहमीच कॉन्सेप्टवर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. आलं का नाही लक्षात. कॉन्सेप्ट, कारण की काय आहे, एक स्पर्धक आहे, त्याची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे का हे टेस्ट करणार. दुसरं जे आहे फॅक्च्युअल, म्हणजे बेसिक जे आहे, बेसिक फॅक्ट्स ते त्याचे क्लिअर आहेत का. म्हणजे एखादा विषय आहे, त्या विषयाच्या मूलभूत ज्या बाबी आहेत, मूलभूत घटक आहेत, ते त्याला समजले का, तेवढं त्याच्या बेसिक लक्षात आहे का, ते चेक केलं जातं. आणि तिसरं बाब याच्यात लक्षात घ्या, करंट इव्हेंट जो आहे त्याच्या रिलेटेडच क्वेश्चन्स आपले राहू शकतात. करंट इव्हेंट रिलेटेड. आलं की नाही लक्षात. कॉन्सेप्टवर राहू शकतील, बेसिक फॅक्ट आणि करंट इव्हेंट रिलेटेड राहू शकतील. आणि त्याच्यामुळे रिझन असर्शन पासून तर जोड्या लावापर्यंत असे जे काही ठरलेले पॅटर्न आहेत, त्या ठरलेल्या पॅटर्न मध्येच आपल्याला प्रश्न राहिलेले दिसतात. आता प्रश्न कसे आहेत आपण थोडे पाहून घेऊया, ओझरती नजर मारून घेऊया. बघा, एक कॉन्सेप्ट आणि फॅक्ट्स बेस आहे. हरितगृह है ना, हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भात दिलेले आहे. म्हणजेच काय आहे, आपल्याला ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट जो आहे त्याच्या बाबतीत दिलेला आहे. काय म्हणतो, 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते. गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत. एल निनोची वारंवारता व परिणामाची तीव्रता वाढत आहे. आता ह्या चारही बाबी ज्या आहेत ह्या सत्य आहेत ना, पण आपल्याला कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये करायच्या आहेत, फक्त ग्रीन हाऊस गॅसच्या. म्हणजे बघा, तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे की ग्रीन हाऊस गॅसचा इफेक्ट कोणावर पडतो, कशा प्रकारे पडतो, हे लक्षात घ्यायचं आहे. हे एकदा क्लिअर असेल तर आपल्याला उत्तर येईल, नाही तर 4च्या 4 तर बरोबरच आहेत. आलं की नाही लक्षात, आलं ना लक्षात. ठीक आहे. तर काय आहे, कॉन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे आणि आपला फॅक्ट क्लिअर असले पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं बघा, बेसिक फॅक्ट रिलेटेड. भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे. आता घटक तर सगळेच कारणीभूत आहेत, पण महत्वाचा यापैकी प्रश्न एकदमच क्लिअर आहे, महत्वाचा आहे ना. विच ऑफ द फॉलोइंग मेजर कॉज, मेजर महत्वाचा सर्वात जास्त परिणाम आहे ना, पुअर हेल्थ. पुअर हेल्थ कशामुळे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ना, कशामुळे पोट गडबड होतात त्या, आहे ना, जाऊ दे. हा, त्याच्यानंतर एमपीएससी लव्ह टू मच विथ फॅक्ट असा मी लिहून दिलेला आहे. एमपीएससी ना याच्यावर लईच प्रेम करते, तिला नाही का डाटा खूप आवडतात. आमच्या वेळात तर असा भाऊ की एखादा समाज सुधारक बरं झालं त्यानं हेच नाही विचारलं किती वाजता जन्मला, एवढंच राहिलं होतं विचारायचं, है ना. तर हे असे प्रश्न राहते. त्यामुळे आता जसं आयोग म्हणते तशानुसार अभ्यास करावा लागेल, आहे की नाही. जसा बाजार आहे तसा. ठीक आहे, राईट. नाही तर तुम्ही आमचा बाजार आहे वांग्याचा ना, तुम्ही भेंड्या विकायला जाल तर विकतील का, नाही. आपल्याला जसं म्हणतात तर आता घोटून टाकायचं. हे घोटण्याचे आहेत, हे समजण्याचे आहे का, नाही, हे घोटण्याचे आहे. त्याच्यामुळे याचे मायक्रो नोट्स बनवून ठेवायचे, सर्व यांचे तारखा वारखा सगळ्या नोट्स बनवून ठेवायच्या आणि रोज पाहत राहायचं. रोज पाहिलं का मग आठवते. कोणी विचारलं का आठवलं पाहिजे असं नाही. हा, ते धंदे नाही करायचे. असं पोपट पंचीसारखं ज्याला आला काही घेणं देणं. पेपरात समोर आलं की ह्या 4 पैकी आधा पादा न करता पटकन आठवलं, एवढं खूप झालं, बाकी काय. तर आता 1992 रिओ दी जेनेरो येथे आयोजित परिषदेतील जैवविविधते संबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेला अंमलात आला म्हणते. लक्षात घ्या हा, कारण की कोणत्या वेळात करण्यात आला आणि कोणत्या वेळात अंमलात आला, ह्या दोन्ही तारखा वेगवेगळ्या असतील.
तर याच्यामध्ये रिझल्टेड इन टू कन्व्हेन्शन विच केम्स इन टू फोर्स केम इन टू फोर्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, मग ती तारीख थोडीशी लक्षात ठेवायची. 2 तारखा असतील याच्यामध्ये, एक ज्या दिवशी करार झाला आणि दुसरं ज्या दिवशी करार अंमलात आला. ठीक आहे, त्याच्यानंतर बेसिक कॉन्सेप्ट आहेत अल्फा, बीटा व गामा विविधता, म्हणजेच अल्फा, बीटा, गामा डायव्हर्सिटी है ना. हे काय आहे बाबा ते विचारलेलं एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल प्रश्न आहे. ठीक आहे, काही सांगायची गरज नाही याच्यात, बेसिक कॉन्सेप्ट वर आहे. त्यानंतर मॅच द पेअर्स असे येतात आपल्याला बघा. राज्य आणि अभयारण्य भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे, बायोडायव्हर्सिटीचा पार्ट आहे हा, फ्लोरा अँड फौनाचा, बरोबर आहे. हा त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला बघायचं कोणत्या राज्यात काय, एकदम सोपं आहे, असं काही नाही है ना. तर तसं थोडं पाठ करून घ्यायचं, पाठ करायचा. काही गोष्टी अभयारण्य आहे, नॅशनल पार्क आहेत, त्याचे मॅप पण आपला बिलकुल असा इंडिया तयार करायचा भाऊ, आणि हे इथं आहे आणि ते तिथं आहे बिलकुल, आणि असं पण पाठ करायचं. मॅपिंग खूप महत्वाची आहे, आलं का नाही लक्षात. मॅपिंग हे खूप महत्वाचे आहे अशायच्या, त्यामुळे पटकन लक्षात राहतं. ठीक आहे, याच्यावर आपण चर्चा करूया की हाऊ टू मेक अ मॅप, एखाद्या वेळेस नक्की चर्चा करूया. त्याच्यानंतर कसा वाचू गा, हा आता गण्याचा कायच करा बाबा, कसा वाचू गा, एवढा रामायण सांगितलं लमच्यात ना, पुन्हा आता तेच विचारतस. अच्छा ठीक आहे, सांगतो तुला कसा वाचू गा, है ना. कसा वाचू गा त्याला सांगून देतो. पहिल्यांदा एक लक्षात घ्यावे, कशावर प्रश्न विचारतात, कॉन्सेप्टवर, त्यामुळे बेसिक कॉन्सेप्ट वाचायचे. मग बेसिक कॉन्सेप्ट कुठून वाचायचे, तर बेसिक बुक मधून वाचायचे, बेसिक बुक्स मधून वाचायचे. बेसिक कॉन्सेप्ट आधी वाचून घ्यायचे, क्लिअर करून घ्यायचे. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केले की कॉन्सेप्ट टू कॉन्सेप्ट जी इंटरलिंक आहे, म्हणजे परस्पर संबंध जे आहेत ते परस्पर संबंध ते पण समजून घ्यायचे है ना. लक्षात घ्या, परस्पर संबंध, कारण जेव्हा मिक्स क्वेश्चन येतात तेव्हा कन्फ्युजन होतं, किंवा 3-4 विधानं दिले असतात आणि आपल्याला कळतच नाही, तर ते तिथे अडचण येते. हे एक लक्षात घ्यायचं. ठीक आहे, दुसरं सर्व फॅक्ट्स जे आहेत त्याचे मायक्रो नोट्स बनवा. मायक्रो नोट्स, दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहायचं नाही, स्वतःच्या तयार करून घ्यायच्या छोट्या छोट्या. एका कागदात एक ऑर्गनायझेशन, एक कॉन्सेप्ट, एक इश्यू कसा कव्हर होईल ते पाहायचं, ते कव्हर करून घ्यायचं. ठीक आहे, राईट. त्याच्यानंतर तिसरी बाब, करंट इव्हेंट हा नेहमी पाहत राहायचा, आणि करंट इव्हेंट मध्ये जो टॉपिक आला आहे, जो विषय आला आहे, त्या विषयाचा बेस वाचून घ्यायचा. आलं का नाही लक्षात, त्या विषयाचा काय करायचा, बेस वाचून घ्यायचा. लगेच, मी पुन्हा इथे शब्द लिहितो, लगेच वाचायचा, आणि ते फॅक्ट्स आणि ते त्याच्या नोट्स सोबत ठेवायच्या. याच्या भरोश्यावर मॅक्झिमम प्रश्न आहेत, एक लक्षात घ्या. 5 पैकी 3 प्रश्न, 5 पैकी जे आहे 3 प्रश्न तुम्हाला इथले दिसत असतील. त्याच्यामुळे वाचताना करंट बेस थोडेसे कॉन्सेप्ट वाचून ठेवायचे, फॅक्ट्स वाचायचे. उदाहरणार्थ असं गृहीत धरा की एखाद्या अभयारण्याला आग लागली, अभयारण्य आहे आणि आग लागली, तर सर्वात प्रथम विचारलं जाऊ शकतं नॅशनल पार्क किंवा रिझर्व. दुसरं त्याचे कंपोनंट्स, कोर एरिया कशाला म्हणतात, बफर झोन कशाला म्हणतात हे विचारू शकतात. त्याच्यानंतर त्याचं लोकेशन विचारू शकतात, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये इतर लोकेशन्स विचारू शकतात, आणि सोबतच नॅशनल पार्क किंवा जे एखादं रिझर्व असेल तर त्याची पॉलिसी पण विचारू शकतात. का तर आग लागली काय धंदे करत होते बा, लक्षात आलं का गव्हर्नमेंट, मग ह्या रूल होता हे सगळं तर फॉलो नाही केला, असं विचारू शकतात. ठीक आहे, म्हणजे एक इव्हेंटवर लक्षात आलं का कोणकोणत्या बाबी, तसा विविध बाबी तुम्हाला एका सोबत कव्हर करायच्या, तुमचा टॉपिक आपोआपच कव्हर होऊन जाईल. पण असं करण्याच्या पूर्वी पहिल्यांदा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे, बेसिक बुक वाचून घ्यायच्या, नंतरच करंट इव्हेंटची भानगड करत बसायची. नाही तर आधीच धरता बापू आणि मग रॅन्डमली फिरत राहता, ते काही अभ्यास होत नाही. आलं का नाही लक्षात, तो बैताळपण आहे. ठीक आहे, चला लक्षात आलं. आता शेवटचं भाऊचं नेहमीच राहते, कसा वाचू, काय वाचू, काय वाचू.
तर आहे बाबा, बालभारतीचे पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा 11वी-12वीचं पुस्तक आहे, ते पाहून घ्यायचं. विद्यापीठाचे पुस्तकं आहेत छान. मुंबई विद्यापीठ म्हणा, आपला कोल्हापूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, भरपूर विद्यापीठांमध्ये छान छान दर्जेदार तुम्हाला तिथेच ऑनलाईन मिळतील, ते पण बघून घ्यायचे. काही मी सजेस्ट करतो, त्यानंतर ही पुस्तकं तुम्ही ते बघू शकता. त्यातील एखादंच बघायचं, खूप जास्त फापट पसारा घेऊन बसायचा नाही. पर्यावरण परिस्थितिकी आहे डॉक्टर तुषार घोरपडे, पर्यावरण शास्त्र आहे डॉक्टर सिद्धिविनायक बर्वे, त्यानंतर पर्यावरण जे आहे शंकर IAS याची मराठी आवृत्ती आहे. हे पर्यावरण शास्त्र हे बरुचाचं आहे ना, इराज बरुचा आहे. इराज बरुचाचं ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे. शासकीय ऑनलाईन साईट्स पाहून घ्यायच्या, एन्व्हायरमेंटच्या वगैरे ज्या असतील त्या नक्कीच पाहून घ्यायच्या, आणि वर्तमानपत्र नियमितपणे बघत राहायचं. इंग्रजीमध्ये करत असाल तर NCERT 6 to 11 ते बघून घ्यायचं. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी हे बघण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट PD शर्मा यांचं खूप सुंदर आहे, बल्की आहे पुस्तक, पण वंडरफुल पुस्तक आहे. त्यानंतर बरुचाचं एकदम सोपं पुस्तक आहे, इराज बरुचाचं एन्व्हायरमेंटल स्टडीज. एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी तुषार घोरपडे यांचं इंग्रजीमध्ये पुस्तक आहे. एन्व्हायरमेंट शंकर IASचं इंग्रजीमध्ये पुस्तक आहे, ते बघू शकता. गव्हर्नमेंटच्या साईट बघा, आणि एखादं इंग्रजी न्यूजपेपर द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस तुम्ही पाहू शकता. आलं लक्षात? ठीक आहे, मला वाटतं समजलं असेल. काही इश्यू असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि आवडलं असेल तर लाईक करा, आणि दुसऱ्यांनाही होऊ द्या म्हणून शेअर करा, आणि मेहनत कराच. तुमच्या मेहनतीला ऑल द बेस्ट.